आपण श्रीमंत किती होता, आपण किती कोटीचा बंगला बांधला, किती लाखाची गाडी घेतली, यावर आपली श्रीमंती कळत नाही. आपण अडचणीत असताना आपल्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी किती हात समोर येतात आणि आपल्याला स्मशानात पोहोचवत असताना किती डोळ्यात अश्रूचे थेंब येतात, यावर आपली श्रीमंती अवलंबून असते. जिवंत असताना, पैसा असताना कोणी येतं जवळ, मध येतोपर्यंत माशा घुमतात, बरोबर आहे ना. मध येतोपर्यंत माशा येतात जवळ. ज्या दिवशी आपल्या हातातली सत्ता, आपल्या हातातली संपत्ती जाते, आपल्याकडचा पैसा जातो, आपलं पद जातं, आपली प्रतिष्ठा जाते, घंटा घंटा फोनवर बोलणारे लोक साधा मिस कॉल सुद्धा देत नाही तो आपल्याला. आपण फोन केला तर पहिल्या रिंगला उचलतच नाही. आपल्याला वाटतं लोक फार प्रेम करतात आपल्यावरती. पैसा जाऊ द्या आपल्याकडचा, परिस्थिती वर खाली होऊ द्या, मग लोकांचं खरं रूप समोर येतं. पूर्वीचा काळ होता की लोक पंढरपूरला चालले ना, पूर्वी गाड्या नसायच्या, पायी पायी पंढरपूरला चालले ना, पंढरपूरला वाट लावताना लोक दुसऱ्याला वाट लावायला गेले तरी रडत होते, बरोबर आहे ना. ते टोपी घातलेले, धोतर घातलेली, बाबा तुमचा काळ सांगते मी, त्यांच्या काळामध्ये पंढरपूरला लोक चालले आणि त्याला वाट लावायला चालले तरी रडत होते लोक. आता एखाद्याला स्मशानात पोहोचवत असताना लोकांच्या डोळ्यात मेलेल्या माणसासाठी 2 थेंब येत नसतील. काळ बदलत चालला. पूर्वी लेक कुणाची असेल तिला वाट लावताना लोक ढासाढासा रडायचे. आता घरातली पोरगी वाट लावताना घरच्याच्या डोळ्याला पाणी येत नसेल. काळ बदलत चाललाय. आम्ही लांबची माणसं जवळ केली पण जवळची माणसं दुरावत चालली. त्याचं आत्ममंथन होण्यासाठी कथा आहे. आज आकाशातील ग्रह तारे, चंद्र आम्ही दुर्बिणीच्या साहाय्याने पाहू लागलो, ते जवळ आणले आम्ही, पण जवळची माणसं दुरावत चालली. त्याचं काय करायचं. आजचा माणूस चंद्रावर जातो, मंगळावर जातो, हे वाक्य फार जुनं झालं. आता चंद्रावर माणसाने प्लॉटिंग्स खरेदी केल्या. आता इथं जागा संपलेली पृथ्वीवरची, लोक काही दिवसांनी चंद्रावर राहायला जातील. लोक राहायला चंद्रावर चालले, पण शेजारच्या चंद्रकांत नावाच्या माणसाला पाहिल्यानंतर साधा रामराम घालायची लोकांना इच्छा होत नसेल तर याला माणुसकी म्हणतात का. आजची महिला मंगळावर जाऊन आली, पण शेजारच्या मंगला काकोशी 4 महिने झाले भांडणं करून एकुणिकीचं तोंडच पाहत नाही. याला प्रगती नाही म्हणत. अंतराळात राहून आल्याच्या नंतर तब्बल 9 महिने सुनीता विल्यम्स यांचं खूप नाव झालं. मला खरं तर मनाला ही गोष्ट थोडीशी खटकली. कोणाला खटको न खटको, कृपा एवढंच वाक्य माझं व्हायरल करू नका बरं का, पूर्ण ऐका. सुनीता विल्यम्स 9 महिने अंतराळात राहून आले. किती, 7 महिने का 9 महिने? 9 महिने. लेकरू आईच्या पोटात 9 महिने राहतं. त्या अवकाशात 9 महिने राहून आल्या. सुनीता विल्यम्सचं खूप नाव झालं. स्त्री शक्ती काय असते, त्यांनी किती त्रास सहन केला, त्यांनी कसं खाल्लं असेल, त्या पाणी कशा पित होत्या, अन्न कोणतं खात होत्या, कशा राहत होत्या, कशा झोपत होत्या, कसं संशोधन केलं त्यांनी तिथे राहून. सुनीता विल्यम्स यांचं खूप नाव झालं कारण त्या भारतीय वंशाच्या होत्या. पण एक वाक्य लक्षात घ्या, सुनीता विल्यम्स ज्यावेळी अवकाशात होत्या त्या यानात, त्यावेळी हे विसरू नका, त्यांच्या सोबतीला, त्यांना सहकार्य करण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी एक बुच विल्मोर नावाचा एक पुरुष सुद्धा त्यांच्या सोबत होता, बरोबर आहे ना. उदो उदो फक्त सुनीता विल्यम्सचा झाला. त्या बुच विल्मोरच ना, बुच का उच, उच ना, उच विल्मोर या पुरुषाचं नाव, म्हणजे याचा उदो उदो जास्त कोणीच केला नाही. स्त्रीने एखादं काम केलं तिचा उदो उदो केला जातो. पुरुष बिचारा पडद्यामागचा कलाकार, तो पडद्यामागचाच राहतो. जेवढं कौतुक सुनीता विल्यम्स यांचं झालं तेवढं त्या उच विल्मोर या पुरुषाचं सुद्धा व्हायला पाहिजे होतं. कारण ज्यावेळी त्या अवकाशामध्ये, त्या यानामध्ये भयान अशा अंधारात जवळजवळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून हजारो किलोमीटर वरती यान फिरत होतं, त्यावेळी कधीतरी सुनीता विल्यम्स यांचा आत्मविश्वास खचला असेल ना. शेवटी स्त्री म्हण असतं. कधी त्यांना भीती वाटली असेल. मायबाप जवळ नव्हते ना, घरचे होते ना, दारचे होते ना, सगळे सोयरे होते.
ना पृथ्वीवरचा कोणता प्राणी होता, ना पृथ्वीवरचा ऑक्सिजन होता, पृथ्वीवरचं झाडही दिसत नव्हतं. जिथं पृथ्वी दिसत नव्हती एवढ्या दूरवर आधाराचे सगळे संपर्क तुटले असताना ज्यावेळी कधीतरी सुनीता विल्यम्स नावाची स्त्री खचली असेल, त्यावेळी वूच विल्मोर नावाचा एखादा पुरुष नक्कीच पाठिंब्यासाठी तिच्या खांद्यावरती हात ठेवत असेल ना, तू लढ, मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस. त्या पुरुषाने आधार दिला, त्या पुरुषाने त्या कठीण काळातही मार्गदर्शन केलं. म्हणून सुनीता विल्यम्स सारखी एक स्त्री शक्ती, एक आदिशक्ती 9 महिने पृथ्वीचा संपर्क सोडून त्या अवकाशात राहू शकली. पण बऱ्याचदा असं होतं की पूर्वी होतं पुरुष प्रधान संस्कृती, नंतर स्त्री प्रधान संस्कृती. आता स्त्रियांचा इतका उदो उदो होऊ लागला की तिचा उदो उदो करत असताना पाठिंबा देणारा पुरुष आमच्या लक्षात राहत नाही. कौतुकच करायचं असेल तर कौतुक बरोबरीचं झालं पाहिजे आणि जोडीचं झालं पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी खूप मोठी क्रांती केली, पण लक्षात घ्या, सावित्रीबाई फुलेंना सुशिक्षित करणारे आधी महात्मा ज्योतिराव फुले होते. तेव्हा सावित्री सगळ्या महिलांना साक्षर करू शकली. आज सगळीकडे राजमाता, राष्ट्रमाता, माँसाहेब जिजाऊंचा उदो उदो होतो, पण सगळ्यात मोठ्या यातना आणि सगळ्यात मोठा विरह छत्रपती शहाजीराजे यांनी भोसले यांनी भोगलेला आहे. याच्या जाणीवा आपल्याला असल्या पाहिजे. सगळीकडे आज रणरागिणी महिलाच्या क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राची कन्या, अहिल्यानगर जिल्ह्याची कन्या, चौंडी गावची कन्या म्हणून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा उदो उदो होतो. करू नका असं मी म्हणणार नाही, पण पतीचा छत्र हरपल्यानंतर सुद्धा पोटच्या लेकरासारखा त्या अहिल्यादेवीचा सांभाळ करणारे आणि तिच्या पाठीशी खंबीर उभे असणारे मल्हारराव होळकर यांना आपण कधीच विसरू शकत नाही. स्त्री खूप नाव कमवू शकली, ती खूप अवकाशात जाऊ शकली, प्रयत्नांची झेप तिच्या आकाशाच्या पलीकडे गेली. पण आतापर्यंत ज्या ज्या रणरागिणी होऊन गेल्यात त्यांच्या पाठीमागे आधाराचा स्तंभ, एक आशीर्वादाचा आणि आधाराचा हात कोणता होता, आपण वेळोवेळी याच्या जाणीवा काढल्या पाहिजे. प्रत्येक कर्तबगार स्त्रीमागे एका पुरुषाचा हात असतो आणि प्रत्येक कर्तबगार पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. कधी तो पुरुष तिचा भाऊ असतो, कधी मुलगा असतो, कधी पती असतो, कधी सासरा असतो, कधी बाप असतो. आणि त्याच्या बाबतीत विचार कराल, त्याच्या मागे कधी त्याची मुलगी असते, कधी पत्नी असते, कधी आई असते, कधी बहीण असते. प्रत्येक कर्तबगार पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. हे वाक्य 100% खरं नाही बरं. प्रत्येक यशस्वी कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा नाही, त्याच्या आईने हाणलेला चपलीचा मार असतो. बऱ्याचदा आपल्याला यशस्वी करण्यामागे ज्यांनी ज्यांनी साथ दिली, खरं तर अशा व्यक्तींना शेवटपर्यंत, मी कोण एकाच्या बाबतीत बोलत नाही, सगळ्यांच्या बाबतीत बोलते, एखाद्याने एकदा तुमच्यावरती उपकार केला ना आयुष्यात, त्यानंतर त्याने 1000 वेळा तुमच्यासोबत वाईट वागू द्या. कारण आपण चांगलो इतरांशी वागतोय, आपल्यावरती झालेले संस्कार आहेत. आपण चांगलं वागूनही लोक आपल्याशी चांगलं वागत नाही, हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत. शेवटी संस्कारात फरक असतो ना, बदल असतो. आयुष्य फार थोडं आहे माईबाप. आपल्या आयुष्याचा द एंड त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहा तुम्ही, त्या डायरेक्टरने ठरवलेलं असतं की 2-3 तास लोक कसे खेळवायचे. चित्रपट कसाही प्रदर्शित केला तरी हरकत नाही, पण चित्रपटाचा शेवट मात्र गोड करायचा. त्याला फिल्म इंडस्ट्रीच्या भाषेमध्ये काय म्हणतात, हॅपी एंडिंग. त्याचा शेवट इतका गोड करायचा ना. चित्रपट 2 तास लोक कसे खेळवले तरी हरकत नाही, पण सगळ्यांच्या नजरा द एंड कडे असतात, त्या चित्रपटाच्या शेवटी असतात, त्याच्या समाप्तीला असतात, त्याच्या हॅपी एंडिंग कडे असतात. का अख्खा चित्रपट चांगला प्रदर्शित करा आणि एंड जर चांगला झाला नाही, लोक म्हणतात फ्लॉप जाणार आहे, असं कुठं काढीत असते काय शेवट केला भंगार. 2 तास कसे खेळवा, पण शेवट त्याचा हॅपी एंडिंगच झाला पाहिजे. तसं आयुष्यामध्ये आतापर्यंत किती वाईट वागलो
याला किंमत नाही. आता तुम्हाला कळलंय ना, इथून पुढे प्रत्येक जगणारा क्षण हा शेवटचा क्षण म्हणून जगायचा. इथून पुढे वाईट वागायचं नाही. आणि मरण समोर जर ठेवलं डोळ्याच्या ना, तर प्रत्येक क्षण आनंदीच्या माणसाचा. आयुष्य फार सुंदर आहे. जेवढं चांगलं बोलता येईल लोकांना आपल्याकडून तेवढं चांगलंच बोलण्याचा प्रयत्न करा. अन्यथा मन दुखून, मन तोडून, नाती तोडून बाहेरची किती जमवा तुम्ही, बाहेरची किती जमवा. मी असं म्हणणार नाही की बाहेरचे जवळ करू नका, बाहेरचे लोक जवळ जमवा. पण विनंती असेल माझी, ज्याला जगावर प्रेम करायचंय त्याने प्रेमाची सुरुवात आधी रक्तापासून आणि घरापासून केली पाहिजे. स्वतःचे रक्ताचे नाते तोडू नका, बाहेरचे हजार जमवा. तुम्हाला नात्याची किंमतच पाहिजे असेल ना, ज्यावेळी ऍक्सिडेंट होतो ना, ऍक्सिडेंट होतो, भले तुम्ही भावाचं तोंड पाहत नसाल, तुम्ही एकमेकाला शब्द बोलत नसाल, कित्येक वर्ष झाले एकमेकाकडे पाहत नसाल, पण ज्यावेळी भावाच्या ऍक्सिडेंटची बातमी फोनवरती कळते ना, त्यावेळी बायको त्याला अडवते, नका जाऊ, दुश्मन येतो आपला. पण तो अर्धांगिनीला, धर्मपत्नीला सुद्धा असं बाजूला लोटलो, सोड बा, होय बाजूला. गाडीवर बसतो, धावत पळत जातो हॉस्पिटलला, आधी 10,000 रुपये डिपॉझिट भरतो, रक्ताच्या भावाला ऍडमिट करतो. अरे हजारो मित्र असतील तुम्हाला फेसबुक आणि व्हॉट्सअपला, पण जेव्हा ऍक्सिडेंट होतो ना, तुमचा रक्ताचा भाऊच तुम्हाला काम येतो मरणाच्या दारातून वाचवण्यासाठी. बाकीचे हजारो जमवा, पण स्वतःचे नाते रक्ताचे विसरू नका. आयुष्य कमी याच्यासाठी. बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने अपने होते हैं, अपने अपने होते हैं, अपने अपने होते हैं. सब सपने अपने